महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची काल माझी भेट झाली आणि निवडणुकीविषयीच चर्चा झाली, म्हणजे तिकिटाविषयी. तर त्यांची शिवाय महाविकास आघाडीतले सगळेच नेते त्यांच्याबरोबरही माझी चर्चा झाली. फक्त उद्धव साहेबांची डायरेक्ट भेट राहिली आहे, ती होईल या आठवड्यामध्ये. आणि काही नाही प्रॉब्लेम, फक्त चर्चा करण्यासाठी, आशीर्वाद घेण्यासाठी मी गेले होते. आपलं तिकीट निश्चित आहे, कारण रनिंग आमदार आहेत, त्याच्यात काही कुठे शंका असण्याचं कारणच नाही. शिंदेसाहेब शेतकरी कामगार पक्षाकडून निवडणूक लढवली, विजयी सुद्धा झाले. आता आपण काल शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा नांदेड जिल्ह्यामध्ये होते. नाही, चर्चा होत असते, पण कसं आहे की शेका पक्षसुद्धा महाविकास आघाडीचाच घटक आहे, त्यातल्या त्यात राष्ट्रवादीचा घटक आहे म्हटलं तरी चालते. आणि माझं कर्तव्य आहे की सगळ्याच नेत्यांना भेटणं, आणि त्यातल्या त्यात ज्येष्ठ नेते आहेत तर त्यांचे आशीर्वाद घेणं खूप गरजेचं आहे. तर तसे मी आशीर्वाद महाविकास आघाडीचे घेतलेले आहेत आणि आपलं तिकीट निश्चित आहे आणि हे सगळ्यांनीच आपल्याला कळवलेलं आहे. सकारात्मक चर्चा आणि शरद पवार साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेला. हो, म्हणजे एकंदरीत राष्ट्रवादीकडनं निवडणूक लढवण्याची आपण शक्यता आहे असं म्हणतो. हो, ती नाकारता येत नाही. कदाचित ती चर्चा म्हणजे आम्ही सगळ्या घरी करून, आणि विशेष म्हणजे आमचे शेतकरी कामगार पक्षाचे भाई जयंतभाई त्यांच्याशी पण चर्चा करून, आणि सगळे कार्यकर्ते आणि घरचे मेंबर चर्चा करून तो निर्णय घेऊ. नांदेड जिल्ह्यामध्ये लोहा कंधार असा मतदारसंघ आहे जो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या मतदारसंघाची चर्चा आहे सध्या. हो, कारण या मतदारसंघामध्ये बहीण आणि भावामध्ये लढत होणार आहे. मग ते पाहायला मिळणार का? पाहायला मिळू शकते, कारण ते पण त्या पद्धतीने प्रचार करत आहेत. आणि आपण तर गेले 5 वर्ष तुम्ही बघताय की मी मतदारसंघात नेहमीच हजर असते सगळ्याच कामांसाठी, आणि रनिंग आमदार असल्यामुळं आपण तर निवडणूक लढवणारच आहोत. कुणी कुठल्या पक्षातून निवडणूक लढवावी ते ज्याचं त्याने ठरवावं, आणि भाऊ आले तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण तो त्यांचा अधिकार आहे, सगळ्यांनाच अधिकार आहे लढण्याचा. तर त्यांनी इच्छा व्यक्त केली तरी येतील, कदाचित सांगता येत नाही.